हालेलुया, प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. परमेश्वर आज सुंदर असं वचन तुमच्यासमोर परमेश्वराने मला पाठवलेलं आहे. तुम्हाला सुंदर असं वचन घेऊन तुमच्यासाठी. आणि हालेलुया, पास्टर जयमाला. परमेश्वर आज माझ्याद्वारे माझ्या मुखाला सहाय्य करत आहे पवित्र आत्मा. आणि परमेश्वर आज सुंदर असं वचन माझ्या मुखाला सहाय्य करून तुमच्याशी बोलणार आहे. हालेलुया. स्तोत्रसंहिता अध्याय 121. परमेश्वर तुझा रक्षक आहे. सांगायचं आहे मला तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की परमेश्वर आपला रक्षक आहे. कोण आहे? परमेश्वर आपला रक्षक आहे. हालेलुया. परमेश्वराचा दास बोलतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? तर परमेश्वराचा दास म्हणतो, आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्यापासून मला सहाय्य येते. हालेलुया. कुठला मनुष्य नाही. हालेलुया. या आकाशाचा, या पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर यहोवा, त्याच्यापासून काय येतं? मला सहाय्य येतं. म्हणून माझ्या गोंडस बालमित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या बंधू भगिनींनो, परमेश्वरच आपला रक्षक आहे. आणि आपल्याला मदत करणारा फक्त परमेश्वर आहे. आणि कोण आहे तो? साधासुद्धा नाही आहे. या आकाशाचा आणि या पृथ्वीचा जो मालक आहे त्याच्यापासून आपल्याला मदत मिळणार आहे. पण जर तुम्ही त्याच्याकडे मदत मागितली तर. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, माझ्या बाळांनो, अध्याय 121 स्तोत्रसंहिता वचन 3 सांगतं, तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही आणि तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. परमेश्वराचा जो मूल आहे, परमेश्वराचं जे मूल आहे, परमेश्वर बोलतो त्याच्या मुलाचे पाय कधी चुकीच्या मार्गात तो जाऊ देत नाही. जर चुकीच्या मार्गात जात असेल, त्याचा पाय ढळत असेल, पण परमेश्वर काय करतो? त्याला त्या विनाश गर्दीतून, त्या खाईतून त्याला बाहेर काढतो, पापाच्या दलदलीतून बाहेर काढते. एखादा व्यक्ती त्या व्यक्तीला फसवत असेल तर त्या फसवणाऱ्या लोकांपासून पण परमेश्वर त्याचा लेकराचं रक्षण करतो आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढतो. हालेलुया. हालेलुया. आणि मदत कुठून येते आपल्याला? परमेश्वराकडून. जर त्याच्याकडे तुम्ही मदत मागितली, अजूनही मागितली नसेल तर तुम्ही त्याच्याकडे मदत मागा. परमेश्वर तुम्हाला नक्कीच सहाय्य करेल. हालेलुया. आणि माझ्या रक्षकाला झोप लागत नाही. जो आपला परमेश्वर आहे, एखादा सिक्युरिटी ड्युटीला असला तर चुकून त्याचा डोळा लागतो. हालेलुया. तो डुलकी तरी घेतो, पण परमेश्वर काय करतो? झोपत नाही. सतत त्याची नजर त्याच्या लेकरांवर असते की माझ्या. हालेलुया. पण जो त्याच्याकडे धावा करतो, जो त्याच्या चरणाशी आलेला आहे, त्याचा धावा करतो, देव त्याचं रक्षण करतो. हालेलुया. तुम्ही बोलणार, अरे आमचं असं का झालं, आमचं तसं का झालं? तुम्ही त्याचा धावाच केला नाही ना. परमेश्वर पिता यहोवा आणि त्याचा पुत्र येशू, जर तुम्ही येशूकडे हाक माराल तर परमेश्वर नक्कीच तुमचं प्रार्थना ऐकेल, सर्व संकटापासून तुम्हाला सोडवेल. हालेलुया. आणि परमेश्वर झोपत नाही, सदैव त्याची नजर असते. हालेलुया. आणि 4थं वचन सांगतं, पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकी पण घेत नाही. हालेलुया. इस्रायलचा जो रक्षक आहे, इस्रायल, परमेश्वराचं गाव कुठलं आहे? इस्रायल. इस्रायलमध्ये परमेश्वर आहे. हालेलुया. इस्रायलचा जो रक्षक आहे त्याला काय कर? इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो प्रत्येकाचं रक्षण करतो. माझ्या बाळांनो, हालेलुया. हालेलुया. जे नवीन लोक आहेत त्यांना नाही कळणार, म्हणजे प्रभूमध्ये आहेत त्यांना तर माहिती आहे इस्रायलचा रक्षक झोपत नाही. आणि आपल्याला त्यांना पटवून द्यायचं आहे, ज्या नवीन लोकांना. हालेलुया. तुम्ही येशूकडे या आणि तुम्हाला येशूकडे प्रार्थना करा. पहा, परमेश्वर येशू तुमच्या जीवनातले प्रत्येक संकट दूर करेल. तुम्ही त्याला हाक माराल तर संकटातून तो तुम्हाला वाचवेल. तुम्ही त्याला मदतीची हाक द्याल तर तो तुमच्या हाताला मदतीच्या हाकेला धावेल. कारण आपण जेव्हा कुणाकडे मदत मागतो, कुणीच कितीही जवळचा असो पण तो आपल्याला वेळेवर मदत करत नाही. माझ्या बाळांना, हालेलुया. पण परमेश्वर सच्चा प्रेमी आहे. तुम्ही त्याच्याकडे हाक माराल तर स्वर्गीय आपला बाप आहे, खरा बाप आहे. आणि आपण त्याच्याकडे मदत मागेल तर परमेश्वर आपल्याला नक्कीच देईल. हालेलुया. तुम्ही एकदा या आणि परमेश्वराचा तुम्ही विश्वास ठेवून बघा ना. हालेलुया. विश्वासाने या त्याच्याकडे. हालेलुया. आणि तो डुलकीसुद्धा घेत नाही, थोडीसुद्धा डुलकी घेत नाही. मनुष्य डुलकी घेतो, पण परमेश्वर कधी डुलकी घेत नाही. हालेलुया.
परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. हालेलुया. परमेश्वर काय आहे? तुमचा रक्षक आहे, माझा रक्षक आहे, तुमचा रक्षक आहे. जो त्याचं नाव घेतो परमेश्वर त्याचा रक्षक आहे. आणि परमेश्वर उजव्या हाताला तुला सावली आहे म्हणजे परमेश्वर जिथे आपण जाऊ तिथे परमेश्वर आपल्या हाताला सावली आहे. रक्षण करतो परमेश्वर आपलं. हालेलुया. संकटातून जात असेल त्याच्यात परमेश्वर आपल्याला रक्षण करतो. काही परिस्थिती असेल त्याच्यात आपल्याला रक्षण करतो. पण जेव्हा आपण त्याच्याकडे प्रार्थना मागू, त्याच्याकडे प्रार्थना करू, तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो. हालेलुया. हालेलुया. दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. हालेलुया. काय आहे परमेश्वराचं वचन? दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. आणि परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील आणि तुझ्या जीवाचे रक्षण करील. हालेलुया. काय आहे? परमेश्वर बोलतो दिवसाही तुझ्यावर कुठलंही संकट येणार नाही. येणाऱ्या सर्व संकटापासून परमेश्वर तुझं रक्षण करेल. हालेलुया. रात्रीसुद्धा परमेश्वर, रात्रीही तू कुठे जात असेल तिथे कुठलं संकट अगोदर परमेश्वर सर्व संकट आपल्यावर स्वतःवर घेईल. हालेलुया. 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 दिवसाही आणि रात्रीही परमेश्वर बोलतो सदा सर्व काळ मी तुमच्यासोबत आहे. तुमचं रक्षण करतो. तुमच्यावर कसलंही संकट अरिष्ट येऊ देणार नाही. पण जो त्याचा धावा करेल त्याच्यावरच हे होईल. तो धावा करणार नाही तर परमेश्वर कसं रक्षण करेल त्याचं? हालेलुया. जेव्हा तुमच्यावर काही संकट येतात तर हे होतं, भांडणं झगडे होतात, तर तेव्हा मग तुम्ही डायरेक्ट कुठे जाता? पोलीस कंप्लेंट करायला. तेव्हा ते पोलीस येतात. हालेलुया. त्यांना आधी माहीत असतं का तुमच्यावर काही संकट आलं? नाही. पण परमेश्वराकडे तुम्ही प्रार्थना कराल. जिथे असाल तिथे, ज्या स्थितीत असाल तिथे तुम्ही परमेश्वराच्या नावाने धावा कराल. ते त्याला हाक माराल, विश्वास ठेवाल की मी जे परमेश्वराकडे मागत आहे परमेश्वर मला देईल आणि परमेश्वर माझं रक्षण करेल, परमेश्वर माझ्या संकटातून मला वाचवेल. असा जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच हे तुमच्या जीवनात घडून येईल. हालेलुया. आणि सर्व अनिष्टापासून परमेश्वर तुमचं रक्षण करेल. हालेलुया. सर्व अनिष्ट जेवढे काही तुमच्या जीवनात संकट आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, दुःख आहेत, सर्व संकटापासून, सर्व अनिष्टापासून, सर्व संकटांपासून परमेश्वर तुमचं रक्षण करेल. हालेलुया. आणि जीवाचं रक्षण करेल. हालेलुया. तुम्ही जाणून बुजून कुठल्या संकट ओढून घ्यायला जात असेल तर तुमचे रक्षण करणार नाही. विनाकारण तुम्ही चांगले आहात, स्वच्छ आहात, पवित्र आहात, तुम्ही देवाला आवडेल असं वागता तर परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर तुमचं जीवाचं रक्षण करायला पण बसलेलं आहे. हालेलुया. परमेश्वर 8वं वचन सांगतं परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर तुझं येणं जाणं, तू जिथे कामाला चाललं आहेस, कुठल्या मीटिंग्सला चाललं आहेस, कुठल्या मोठ्या मोहिमेवर चाललं आहेस, तर परमेश्वर काय बोलतो? तुझं येणं जाणं आशीर्वादित करेल आणि येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. जर तू इथून पुढे परमेश्वराकडे आलेला आहेस आणि परमेश्वर तू जिथे कुठं जाशील आशीर्वादाचे कारण म्हणशील, जे काम हाती घेशील परमेश्वर त्यात तुला बरकत देईल. परमेश्वर महान आहे, तू थोर आहे, तू सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, तू राजांचा राजा आहे, तू प्रभूंचा प्रभू आहे, तो अनंत चांगला आहे. त्याला कोटी कोटी साष्टांग प्रणाम माझ्या परमेश्वर पिता यहोवाला आणि येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याला धन्यवाद देतो. परमेश्वर आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळी बोलत असतो, पण ते समजणाऱ्याला आहे ज्याला पवित्र आत्मा आहे, ज्याला त्याच्या पिता परमेश्वर येशू ख्रिस्तावर प्रेम आहे आणि त्यालाच आपलं सर्वस्थान मानलेलं आहे, त्याच्यावर आपली आशा आणि त्याच्यावर आपला भाव ठेवलेला आहे, परमेश्वरावर त्याला आपलं आश्रयस्थान मानलेलं आहे. तर परमेश्वर म्हणतो मी सदा सर्व काळ तुझे येणं जाणं सुरक्षित करेल. जेव्हा बाहेर निघता तर परमेश्वराचं वचन बोलून बाहेर पडा. स्तोत्रसहिता 91 आहे, तो तुम्ही प्रार्थना करून ते स्तोत्र बोलून घराच्या बाहेर पडायचं, म्हणजे परमेश्वर तुझं रक्षण करेल. परमेश्वर बघा, मला सांगण्याचं तात्पर्य आहे, वचन 121 स्तोत्रसहिता सांगतं आपल्याला मदत करणारा कोण आहे? आकाशाचा आणि पृथ्वीचा जो मालक आहे, त्याच्याकडे काही कमी नाही. तुम्ही सर्व संकटात तुम्ही म्हणणार मला हा मदत करेल, तो मदत करेल, कुणीच मदत करत नाही. मदत करणारा एकमेव परमेश्वर आहे.
त्याच्याकडे तुम्ही हाक मारा, प्रार्थना करा आणि जिथून अपेक्षा नसेल तिथून तुम्हाला मदत मिळेल. आणि मदत देणारा फक्त तो परमेश्वर आहे. तो आपला पाय चुकीच्या मार्गात जाऊ देणार नाही. चुकीच्या मार्गात आपल्याला कोणी नेत असेल, ओढत असेल, फसवत असेल, धोका देत असेल तर त्याच्यातून परमेश्वर आपल्याला बाहेर काढतो. हालेलुया. आणि परमेश्वर आपला रक्षक आहे. तो झोपत नाही, तो डुलकी घेत नाही. हालेलुया. आणि परमेश्वरच आपला रक्षक आहे. परमेश्वर आपली सावली आहे. जर परमेश्वरालाच आपण आपलं शरणस्थान मानलेलं आहे, परमेश्वरावरच आपला भाव ठेवलेला आहे, तर परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर सगळ्या गोष्टीतून, सर्व संकटातून, सर्व अनिष्टातून तुमचं मदत करील, रक्षण करील. कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. तो माझ्यावर प्रेम करतो, तो तुमच्यावरही प्रेम करतो. परमेश्वर आपल्याला दिवसाही रात्रीही कसलीच बाधा होणार नाही. आपल्याला कुठलंही संकट असेल तर त्या संकटातून परमेश्वर आपल्याला वाचवेल. पण त्याचा आपण धावा केला, त्याच्याकडे आपण प्रार्थना केली तर, त्याला आपला प्रभू मानला तर, अशी तर आपण त्याची मुलं आहेत. त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. पण अजून आपल्याला माहिती नाही. तुम्ही या आणि येशूला मानणं म्हणजे जात धर्म नाही. मी तुम्हाला प्रत्येक वचनामध्ये सांगते, येशूला मानणं म्हणजे जात धर्म बदलत नाही आहे. माझ्या बाळांनो, गोंडस बाळांनो, जात धर्म नाही आहे. देवाने आपल्याला मनुष्य म्हणून निवडलेला आहे, एक स्त्री आणि एक पुरुष. हालेलुया. तुम्ही सर्व देवाची लाडकी मुलं आहे. सर्व हे पूर्ण राष्ट्र परमेश्वराचं लाडकं मुलं आहे. फक्त आपण त्याच्यापासून दूर आहोत. हालेलुया. म्हणून हे वचन मी तुमच्याकडे घेऊन आले. या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे आणि त्या वचनाद्वारे प्रभूने तुमच्या जीवनात कार्य केलं असेल असा मी विश्वास करते. परमेश्वरावर भाव ठेवा, परमेश्वराकडे मदत मागा. परमेश्वर सर्व संकटातून, अनिष्टातून तुम्हाला वाचवेल. परमेश्वर तुमचं येणं जाणं आशीर्वादित करील. कुठल्याही संकटात असेल तर परमेश्वराचा धावा करा. पिता परमेश्वर येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि प्रभू येशूकडे या. प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. पहा, तुमच्यापासून तो दूर नाही, तो तुमच्या जवळ आहे. हालेलुया. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असेल तुम्हाला. हालेलुया. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही विश्वासाने त्या प्रार्थनेत भाग घ्या. यूट्यूब चॅनलवर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे सांगायची गरज नाही. तुम्हाला वचन आवडलं, परमेश्वरावर तुम्ही भाव ठेवला, विश्वास ठेवला तर परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. आणि मी वचन जे देते मला असं वाटतं लोकांपर्यंत येशू पोहोचावं, त्यांना कळावं येशूच प्रभू आहे. याच्यात जात धर्माचा प्रसार होत नाही आहे. लोक गलत म्हणजे गैरसमज पसरवत आहेत. माझ्या बाळांनो, मी मराठी मुलगी आहे आणि मराठीतूनच वचन देत आहे. 2300पेक्षा अधिक भाषामध्ये वचन चालू आहेत. हालेलुया. आणि सगळीकडे येशूची स्वार्थ चाललेली आहे. तर कारण ह्या स्वार्थी स्वार्थ चाललेली आहे की येशू न्याय करायला येणार आहे. आणि लवकरात तुम्ही येशूकडे या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया. हालेलुया. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जे आजारी आहेत त्यांनी आजारात आपल्या छातीवर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या की मी जर विश्वास आहे महत्त्वाचा. तुम्ही विश्वासाने प्रार्थना भाग घ्याल. मी आणि तुम्ही मिळून एकमताने आपण प्रार्थना करणार आहोत आणि ते प्रार्थनेत तुम्ही भाग घेणार आणि त्याच्यातले सर्व आजार तुमचे सर्व निघून जातील असा विश्वास करा. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. नाजर येशूच्या नावात प्रार्थना मागते प्रभू. ज्यांनी प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेतलेला आहे त्यांच्या जीवनातले प्रत्येक आजार, दुःख, संकट नासरी येशूच्या नावात या क्षणाला निघून गेलेले आहेत. 39 जे आजार आहेत राष्ट्रामध्ये ते सर्व आजारांना मी येशूच्या नावात धमकावते. यांच्या शरीरातून निघून जावा. भूत प्रेत, जादूटोणा, तंत्र मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला मुळासकट उपटून फेकून देते, धमकावते. सोडा आणि निघा यांच्या शरीरातून. स्पर्श कर पवित्र आत्मा. ओ राबाशा बाबा बाला बारा खरा बाला नमा शांदारा बाला बाला. धन्यवाद पिता, धन्यवाद पुत्र, धन्यवाद पवित्र आत्मा. या क्षणाला तू कार्य करत आहेत. आंधळे पाहू लागत आहेत, लंगडे चालू लागत आहेत, मुख्य बोलू लागत आहेत, बहिराणा श्रवण शक्ती येत आहे, मतिमनच्या बुद्धीला स्पर्श होत आहे, मेलेले जिवंत होत आहेत. परमेश्वराच्या नावामध्ये सर्व शक्य आहे. जो कोणी त्याच्या नावाचा धावा करतो परमेश्वर त्याच्या जीवनात नक्कीच कार्य करतो. हालेलुया. या क्षणाला पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. गॉड इज फॉर टचिंग यू. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरत आहे. ये प्रभू, हे तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ प्रभू. स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज फॉर टचिंग यू. टच टच टच. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. या क्षणाला परमेश्वर सर्व आजारांना मी धमकावते. एकूण एक आजार, सर्व आजार ज्यांना जे जे आजार आहेत आणि त्यांनी त्या विश्वासाने आपल्या छातीवर हात ठेवून प्रार्थनेत भाग घेतलेला आहे त्या सर्वांचे आजार या क्षणाला येशूच्या नावात पूर्णपणे निघून गेलेले आहेत. प्रभू, आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणारा तो परमेश्वर पिता. प्रभू,
माझी ही प्रार्थना तू स्वर्गात मान्य केलीस म्हणून मी धन्यवाद देते. ज्यांनी प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेतला त्यांचे सर्व आजार दुखणे निघून गेले धन्यवाद देते. प्रभू, ज्यांच्या घरात भांडणं आहे, ज्यांच्या घरात अशांती आहे, त्यांच्या घरातील भांडणे मिटव, तुझी शांती हो, पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरो, स्वर्गीय शांतीने स्वर्गीय आनंद सर्वांच्या जीवनात उतरो. हालेलुया. आणि प्रभू येशूने तुम्हाला चंगाई दिलेली आहे, प्रभू येशूने तुम्हाला आनंदित केलेलं आहे, प्रभू येशूने तुम्हाला शांतीने भरून काढलेलं आहे, पवित्र आत्म्याने भरून काढलेलं आहे आणि प्रभू येशूने तुम्हाला चांगलं आरोग्य दिलेलं आहे असा मी विश्वास करते. पिता, सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. आमेन, आमेन, आमेन. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट. तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, प्रार्थना घेऊ शकता, मला कमेंट्समध्ये तुम्ही कळू शकता. तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. चुकीच्या काहीच कमेंट्स करू नका, कारण परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल. आमेन, आमेन, आमेन. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू. थँक्यू लॉर्ड.